आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। भिवंडी इमारत दुर्घटना घडल्यानंतर सरकारमधील आमदार खासदार मंत्र्यांनी घटनास्थळी भेट दिली। आमदार रवींद्र फाटक यांनी देखील घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला। पुण्याच्या एकता नगरमध्ये पाणी शिरलं होतं, पूरस्थिती निर्माण झाली होती, मात्र आता हळूहळू पाणी ओसरतंय। शिवडी टीबी रुग्णालय येथील म्हाडा कॉलनी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अपघाती खड्डे निर्माण झाले। एकीकडे मुंबई महापालिकेच्या माध्यमातून मुंबई खड्डेमुक्त करू असं आश्वासन दिलं जातात, मात्र प्रत्यक्षात अजूनही अनेक भागात अपघाती खड्डे पाहायला मिळतात। पश्चिम रेल्वेत 5 वर्षात तिकीट दलालीची 2885 प्रकरणं उघडकीस आली, मात्र या प्रकरणांमध्ये अटक करण्यात आलेल्या टाऊट एजंट तसंच रेल्वे कर्मचाऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्याचं पश्चिम रेल्वेनं स्पष्ट केलंय। पिंपरी चिंचवड शहरातील फिनोलेक्स चौकात ट्रक अचानक बंद पडल्यानं वाहतूक कोंडी झाली। परिणामी या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन वाहतूक पोलिसांनी केलंय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये खड्डे बुजवण्यासाठी जवळजवळ 27 कोटींचं टेंडर देण्यात आलं, मात्र पावसाळा सुरू झाला तरी अद्यापही खड्डे बुजवले गेले नसल्यानं काँग्रेसनं आंदोलन केलंय। भिवंडीत इमारत दुर्घटना झाल्यानंतर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी घटनास्थळी आढावा घेतला। दुर्घटना घडलेली इमारत अति धोकादायक असून त्या ठिकाणी कोणतेही बांधकाम अथवा दुरुस्ती करण्यास मनाई होती, मात्र तरीही दुरुस्तीचं काम सुरू होतं, त्यामुळे दोषींवर निश्चित कारवाई होईल असं पांचाळ म्हणाले। आयटी पार्क हिंजवडी परिसरात पीएमआरडीएच्या कारवाई दरम्यान एका दुकानावर क्रेन पलटी झाल्याची घटना घडली। पीएमआरडीएतर्फे हिंजवडी मान मारुंजी परिसरात अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्यात येते। नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादी आक्रमक झाली। शहरातील कॅनडा परिसरात आंदोलन करण्यात आले, यावेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। नाशिकमधील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले। कॅनडा कॉर्नर परिसरात आंदोलन करण्यात आलं। पुण्यातील डेंगळे पुलाखाली चेंबरवर अडकलेल्या युवकाची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली। मुठा नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं तरुण पुलाच्या मध्यभागी असलेल्या चेंबरवर अडकला होता। नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामं सुरू आहेत। पुढील 2 ते 3 दिवसात खड्डे बुजवण्याचं काम पूर्ण करा असे निर्देश महाजनांनी दिले। नाशिक शहराची वाट MNGL कंपनीचे अधिकारी ऐकत नसल्यानं लागली असा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केलाय। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं भाषण ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने येतील अशी प्रतिक्रिया रोहित टिळक यांनी दिली। लोकमान्य टिळक पुरस्काराला मोठी परंपरा असल्याचंही रोहित टिळक म्हणाले। पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आलेत। नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा आहे। नागरिकांनी तात्पुरतं स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात आले। पुण्यातील एकता नगरमधील सोसायटीमध्ये पावसाचं पाणी साचले। खडकवासला विसर्गामुळे संपूर्ण शहरात सखल भागात पाणी साचले, तसंच नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले। 2 कॅन्टीन मंत्रालय आणि 1 कॅन्टीन विधान भवन अशी तपासणी करण्यात आल्याची माहिती FDA पथकाकडून न्यायालयाला देण्यात आली। पुढील सुनावणी 6 ऑगस्टपासून होणार असल्याचं सांगितलंय। मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर सौंदड आणि डुग्गीपारपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली। वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झालेत। भिवंडीतील दुर्घटनेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शोक व्यक्त केला। या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो असं शिंदे म्हणाले। राज्यात सुरू असलेल्या FDAच्या कारवाया फक्त खासगी स्थापनेसोबत मर्यादित राहू नये अशा प्रकारचं मत उच्च न्यायालयानं व्यक्त केलं होतं। उच्च न्यायालयानं FDAला राज्यातील शासकीय निमशासकीय आस्थापनांची तपासणी करून अहवाल मागितला होता। किशोरी पेडणेकर यांनी तुकाराम मुंडे यांना फोन करत कारवाई करण्याची मागणी केली। घाटकोपरच्या पंतनगर शाळेतील मध्यान्ह भोजनात काचेचे तुकडे आढळल्यानं किशोरी पेडणेकरांनी संताप व्यक्त केला। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्यावर पुढील सुनावणी बुधवारी होईल। न्यायाधीश आरिफ डॉक्टर यांच्या समोर सुनावणी काल पार पडली।
पेपरफुटीमुळे विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याप्रकरणी आमदार रोहित पवारांनी सरकारला सवाल उपस्थित केले. घटनेच्या प्राथमिक नोंदीत नीटचा उल्लेख टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव आणल्याचा रोहित पवारांनी आरोप केला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर होते. खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या निलेश कोतकर यांच्या कुटुंबियांची महाजनांनी भेट घेतली. नाशिक शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे आतापर्यंत 5 नागरिकांचा बळी गेल्यानंतर नागरिकांचा संताप उफाळून आलाय. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. SRA बृहन्मुंबई यांच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचा भूमिपूजन संपन्न झालं. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला. एकीकडे गिरीश महाजन महापालिकेत दाखल झालेले असताना दुसरीकडे बांधकाम विभागाच्या कार्यालयात मनसेचे खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आंदोलन सुरू आहे. आंदोलन दरम्यान मनसे पदाधिकाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.